गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गव्हाची खीर आपण बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची हे आता आपण पाहूया. इथे मी 1 वाटी खपली गहू घेतलेले आहेत. हे असे सडलेलेच आणलेले आहेत. तुम्हाला जर घरी सडायचे असतील तर गव्हाला जरा असं पाणी शिंपडायचं आणि ते असं सगळं पाणी गव्हाला लावायचं आहे आणि 10 मिनटं फडक्यात घट्ट बांधून ठेवायचं आणि 10 मिनटांनी ते गहू सगळे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि मिक्सर असा बंद चालू असा करायचा. असे सगळे गहू करून घ्यायचे आणि ते गहू परत पाकडून घ्यायचे, म्हणजे त्यातला सगळा कोंडा जातो. आणि कोंडा काढल्यानंतर हे गहू मग आपण भिजत घालायचे. आता भिजत घालण्यासाठी इथे एक दुसरं भांडं घेऊया. यामध्ये 2-3दा गहू धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यात काय घाण असेल तर ते निघून जाते. आपण हे गहू धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. गार पाण्याने गहू भिजवायचे नाही आहेत. तुम्ही जर खीर सकाळी करणार असाल तर रात्री भिजत घालायचे आणि जर रात्री करणार असाल तर सकाळी भिजत घालायचे. एक गरम पाणी, यामध्ये कोमट पाणी घालायचं, एकदम कडक पण नाही घालायचं. कोमट पाणी घालून हे भिजत घालायचे आहेत. आता हे सकाळी आपण रात्री भिजत घातलेले, आता हे सकाळी आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत. हे गहू आता कुकरच्या डब्यात काढलेले आहेत आणि त्यामध्ये कुकरला लावताना 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. ते धुवून घ्यायचे स्वच्छ आणि या गव्हामध्ये घालायचे आहेत. या गव्हात मिक्स करून आता हा डबा 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. तेव्हा आता हे 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता गहू आणि तांदूळ आपले शिजलेत. आता याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता हे दुसऱ्या एका भांड्यात काढायचं आहे. हे दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे गहू आणि तांदूळ शिजलेलं काढायचं आहे. सगळं त्यामध्ये काढून ठेवायचं आहे. तर यामध्ये कडक पाणी घालायचं आहे गरम करून आणि हे अजून आपण शिजवून घेणार आहोत. हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे आणि यामध्ये एकीकडं पाणी मी गरम करायला ठेवलेलं, ते पाणी यामध्ये घालायचं आहे. 2 ते 3 पेले पाणी घालायचं आहे आणि हे पाणी घातल्यानंतर इथे डावनं जरा घोटून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला. आता हे मिश्रण अजून एक 5 ते 6 मिनटं आपण उकळून घेणार आहोत आणि हे उकळताना मध्ये आपण थोडं असं हलवायचं आहे, कारण हे खाली डसतं. थोड्या वेळानं जरा ह्याला हलवायचं आणि परत मध्यम गॅस करून उकळायला ठेवायचं आहे. तेव्हा ते 5 ते 7 मिनटं आपण उकळून घेतलेलं आहे. आता यातला गहू आपण चांगला शिजला काय ते पाहूया. खपली गहू असल्यामुळे चांगले गहू शिजतात. साधे गहू वापरले तर ते जरा लवकर शिजत नाहीत. तेव्हा खपली गहू चांगले मिळून येतात. तर आता आपली ही खीर शिजलेली आहे. 1 वाटी गहू घेतलेलं, त्याला 1 वाटीच गूळ घालायचं आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर अजून तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल आणि निम्मा गूळ निम्मा साखर वापरलं तरीही चव चांगली लागते. तुमच्या आवडीवर तुम्ही घाला. आता इथं ओलं खोबरं अर्धी वाटी घालायचं आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं घालून चांगलं हलवायचं. त्याच्यानंतर इथं 6 बदाम आणि 6 काजू घेतलेत, त्याचे तुकडे करून तेही घालायचे आहेत त्यामध्ये आणि हेही चांगले हलवायचे. काजू आणि बदामही त्यात शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर मीठ टाका, नाही घातलं तरीही चालेल, पण गोड पदार्थामध्ये मीठ थोडं टाकलं की चव चांगली येते, म्हणून अगदी थोडं मीठ घालायचं आहे. आणखीन 3 ते 4 मिनटं खीर शिजवून घ्यायची आहे. आता ही 3-4 मिनटं आपली खीर शिजत आहे. आता खीर आपली एकसारखी अशी झाली आहे, मिळून आली आहे, सगळी चांगली शिजलेली आहे. आपली खीर आता तयार झालेली आहे. आता त्यामध्ये 1 चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलदोडा पूड हे दोन्हीही यामध्ये घालायचं आहे आणि ते चांगलं हलवायचं.
हे हलवल्यानंतर 1 मिनिटभर जरा उकळलं की परत गॅस बंद करायचा आहे. खीर आपली तयार झालेली आहे. आता आपण ही खीर खायला देताना त्याच्यात दूध घालायचं आहे थोडं आणि तूप घालायचं आहे. ही खायला देतानाच दूध घालायचं आहे, कारण सगळ्या खिरीमध्ये तुम्ही दूध घातलं आणि परत गरम करायला गेला तर हे नासतं. गूळ असल्यामुळं दूध नासतं. त्यामुळं खायला देतानाच दूध घालायचं, गरम दूध घालायचं आणि तूप घालायचं आणि ही अशी खीर आपण खायला द्यायची. तर आपली खिरीची रेसिपी इथं तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. आणि हो, जे पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.